आणि ठरलेले आपण जो चौक घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर सीरत आने के अल्लाह बोल बोल मेरे भाई अल्लाह बोल मेरे भाई अल्लाह बोल जोर से बोल अल्लाह बोल जोर से बोल। तसेच आंबेडकर प्रेमी सर्व नागरिक सामान्य पुणेकर ते झालेले आहेत। आज पुणे शहरामध्ये डॉक्टर बाबा आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणाला जागा आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणाला जागा झालेला करार रद्द झालेला करार रद्द झालेला करार रद्द या सरकारचं करायचं काय? घोषणा बापू घोषणा द्या घोषणा नाही कोणाच्या बापाची जागांच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सरकार मायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सरकार मायचा चला बघा या ठिकाणी या विस्तारित जागेवरला जागा मुख्य सभेने पुणे महानगरच्या 2000 साली तो ठराव करून जागा ही विस्तारीकरणात द्यावी हे सांगितलं। त्याच्यानंतर प्रारूप विकास आराखडा हे देखील करत असताना 2012-13 साली मुख्य सभेमध्ये सर्व पक्षांच्या वतीने मान्यता दिली गेली की या ठिकाणी ती जागा जी आहे बाबासाहेबांच्या स्मारकाला द्यावी। परंतु 2016-17 मध्ये राज्य सरकारने ते आरक्षण बदललं आणि परत ती MSRTCला ती जागा बहाल केली। परंतु ती पब्लिक इंटरेस्ट असल्यामुळे आम्ही गप्प होतो। एवढंच नाही तर ससून रुग्णालयात तिथं कॅन्सर सेंटर टाकावं असंही नमूद केलं होतं, त्यावेळेसही आम्ही त्याचं स्वागत केलं। परंतु 2022-23 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि UD डिपार्टमेंट त्यांच्याकडे असताना या जागेचा बदल करून ती वाणिज्य विभागाकडे किंवा व्यावसायिक स्वरूपाकरता ती जागा द्यावी असं त्यांनी सांगितलं आणि तो ठराव झाला आणि ही जागा बिल्डरच्या घशात गेली। आम्ही सर्व पुणेकर या ठिकाणी याचा जाहीर निषेध करतो आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की आपण हा करार रद्द करावा। वाणिज्य विभागाकडे जे आरक्षण केलेले या जागेचं ते रद्द करावं आणि तात्काळ आपण या आंदोलनाची दखल घेऊन आपण या ठिकाणी कॅबिनेट बोलवून ही जागा आंबेडकर भवनाला द्यावी अशी समस्त आंबेडकरी प्रेमींच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करतो। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। नमस्कार, माझं नाव आदित्य सुनील पिंगळे। मी स्मार्ट स्प्रिंग सोल्युशन फॉर फार्मिंग असा प्रोजेक्ट बनवलेला आहे। आम्ही सलाम बॉम्बे फाउंडेशन तर्फे पुणे येथे आलेलो आहे टेक विजन कार्यक्रमासाठी। तर आम्ही हा शेतकऱ्यांसाठी प्रोजेक्ट बनवलेला आहे। शेतकरी युजली काय करतो, एक 8000चा पंप घेतो आणि शेताला फवारणी करतो। तर मग आमचं काय मत आहे की हा प्रोजेक्ट आमचा पूर्ण शेतात एका जागेवर तुम्ही एका जागेवर बसून हा प्रोजेक्ट ऑपरेट करू शकतात आणि पूर्ण शेताला पावडरिंग मारू शकतात। तर मग आम्हाला एक असा पार्टनर हवा आहे की आम्ही याच्यात जास्त ऍड करून आणि शेतकऱ्यांना कमीत कमी भावात आम्ही हा प्रोजेक्ट देऊ शकतो। मी तुम्हाला चालू करून दाखवतो आणि काय काय टाकलेलं ते पण दाखवतो। आम्ही सध्या एकच फूल टाकलेलं आहे कारण की आता इथे खूप ओलं होतं म्हणून।
हॅलो, माझे नाव प्रथमेश रवींद्र सोनोने. माझ्या शाळेचे नाव श्री वामनराव उतुरकर माध्यमिक विद्यालय. आम्हाला सलाम बॉम्बे फाउंडेशन मार्फत रोबोटिक्सचा कोर्स भेटला आहे व आम्ही पुण्याच्या धनकवडी परिसरातून आलेलो आहे. आज आम्हाला सलाम बॉम्बेच्या फाउंडेशनच्या एक्झिबिशनमध्ये स्मार्ट व्हीलचेअर करायला भेटली. या व्हीलचेअरचे फायदे असे आम्ही या व्हीलचेअर खास दिव्यांग व्यक्तीसाठी बनवले. आजकाल आपण बघतो की दिव्यांग व्यक्तीसाठी कोण मदत करत नाही, त्यासाठी आम्ही ही व्हीलचेअर ऑटोमॅटिक केली आहे. ही व्हीलचेअर आयदर अल्ट्रासोनिक सेन्सर किंवा ब्लूटूथद्वारे मोबाईलद्वारे चालू शकतो. आता आपण ब्लूटूथद्वारे ह्याला फॉरवर्डची कमांड सोडली तर ही व्हीलचेअर फॉरवर्डला जाणार व तसेच आपण ह्याला लेफ्टची कमांड हे केली तर हे व्हीलचेअर लेफ्टकडे जाणार व आपण ह्याच्यासाठी पुढे ओमनी व्हील्स लावले. ओमनी व्हील्सचा फायदा असा आहे की ते व्हील्स इझिली टर्न करू शकतात. हे टर्न करून व तसेच आपण ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला मोबाईल वापरता येत नसेल तर आपण इथं स्विच मोड करून अल्ट्रासोनिक सेन्सरवरती पण वापरू शकतो. अल्ट्रासोनिक सेन्सरचे फायदे वर्किंग असे की समजा समोरून ऑब्जेक्ट आलं तर ते डिटेक्ट करून तिथे स्टॉप होऊन रिव्हर्सने आपली डायरेक्शन बदलून ते पुढे जाईल. समजा ऑब्जेक्ट लेफ्ट किंवा राईट कडून आलं तर ते ऑब्जेक्ट डिटेक्ट करून ते पुढे जाईल व तसेच समजा ऑब्जेक्ट जर सगळीकडून आले तर ते जागी स्टॉप होऊन सगळीकडे एमर्जन्सी बटन पण आपण इथं इन्क्लूड करून दिले. समजा एमर्जन्सी घटना कुठे घडली तर हे बटन प्रेस करून तिथं एमर्जन्सी बजर पण बज व्हायला चालू होईल. व तसं आमचा फ्युचर स्कोप आहे याच्यामध्ये GPS मॉड्यूल लावायचं आहे. GPS मॉड्यूलमुळे व्हीलचे कुठे आहे ते समजेल. तसेच ह्याच्यामध्ये आम्ही फ्युचरमध्ये सोलर पॅनल ऍड करणार आहोत.